दिवाण ग्रुपमध्ये आज काहीतरी वेगळंच घडत होतं. कारण प्रसिद्ध अभिनेता विवेक स्वतः साफसफाई विभागाला भेट द्यायला येणार होता. हे कोणालाच अपेक्षित नव्हतं. सगळे कर्मचाऱ्यांनी आश्चर्याने एकमेकांकडे पाहिलं. साफसफाईवाल्यांनाही ड्रिंक्स द्यावे लागणार का? एक कर्मचारी कुजबुजला. विवेक शांत हसत म्हणाला, नक्कीच. काम कोणतंही असो, माणूस महत्त्वाचा असतो. साफसफाई विभाग कुठे आहे? सगळे चकित, पण लगेच त्याच्या मागं चालू लागले. विवेकचा शोध कोणासाठी होता हे त्याला माहीत होतं. फेना तर उदासच होती. आज दिवसभर तिला अपमान सहन करावा लागला होता. सगळे हसत होते. तुमच्यासारखे क्लीनर्सही स्टार फॅनगर्ल होतात. पण अचानक तिला लोकांचा एक प्रचंड जमाव तिच्या दिशेने येताना दिसला. मधोमध विवेक, हातात बबल टी घेऊन. फेनाने अविश्वासाने तोंड उघडे ठेवले. काव्या यांनी गर्दी पाहताच अंगावर काटा आला. हा इथे कसा? इथेही बबल टी देतोय? ती लगेच पळत बदलण्याच्या खोलीत लपली. कारण एकदाच नव्हे, दोनदा तीनदा असा योग झाला तर तो तिला ओळखतो का हे शक्यच नव्हतं. पण तिच्या मनात संशय वाढत होता. विवेकने सभोवताल पाहिलं, पण त्याला ती मुलगी दिसली नाही. लोक म्हणाले, सर, तुम्ही बबल टी इथेच ठेवा. साफसफाई कर्मचारी बहुधा बाहेर गेले असतील. विवेक निराश झाला. तो निघू लागला. तेवढ्यात त्याची नजर फेनावर पडली. अगं, तूच ना ती? विवेक थेट फेनाजवळ आला. ती तूच होतीस ना? त्या दिवशी पाय घसरून पडली होतीस. फेना तर थक्क, आणि मग डोळ्यात आनंद. हो, मीच होते. तुम्ही मला ओळखलं? विवेकने आजूबाजूला पाहिलं. पण तुझी मैत्रीण ती कुठे आहे? त्याचा अर्थ काव्या. फेना पटकन म्हणाली, रिया, ती बहुतेक वर साफसफाई करायला गेली असेल. विवेकची नजर सतत कोणाला शोधत होती. तेवढ्यात त्याला निळ्या रंगाचा झळकणारा एक क्षण दिसला. एक मुलगी खोलीतून पळून बाहेर गेली. तीच होती काव्या. तो लगेच तिच्या मागे धावणार, पण गर्दी, सिक्युरिटी एजंट, सगळे अडथळे. विवेक मनाशिव्या घालत थांबला. पण मग अचानक त्याला एक कल्पना सुचली. तो फेनाकडे वळला. तुझा नंबर दे. मला एक इंटरव्ह्यूसाठी तुझ्याशी बोलायचं आहे. फेना हैराण, माझा नंबर? ती तर आनंदात उडूनच गेली. कामगार मुलीने तिच्याकडे एकदम ईर्ष्या आणि धक्का मिश्रित नजरेनं पाहिलं. आज त्या हायफाय ऑफिस गर्लचा अहंकार चक्काचूर झाला होता. काम संपल्यावर काव्या खूप लवकर बाहेर निघाली. फेना बबल टी हातात घेऊन तिच्या मागे पळाली. रिया, थांब ना. काव्या एका ब्रिज खालील टनेलमध्ये शिरली. फेना तिथे पोहोचली आणि तिच्या डोळ्यात अश्रू दाटले. तिथे काही तुटक्या फुटक्या फळ्या, एक जुने चादर, कोणताही दरवाजा नाही. वाऱ्याने लिही वाजत होती. फेना ओरडली, रिया, तू इथे राहतेस? काव्या शांतपणे म्हणाली, हो, सध्या माझ्याकडे दुसरीकडे राहण्याचं ठिकाण नाही. फेनाने तिला घट्ट मिठी मारली. मला वाटलं तू फक्त वस्तू लॉकर रूममध्ये ठेवतेस, पण तू तर इथेच राहतेस. हे कसं? काव्या हळू आवाजात, मी परिस्थितीशी लढते. माझ्याकडे दुसरा मार्ग नाही. फेनाने थरथरत्या आवाजात म्हटलं, मी तुला 500 रुपये देते. तू खोली शोध, तळघरात का होईना, पण इथे राहू नको. हे माणसासाठी जागा नाही. काव्याच्या डोळ्यात पाणी आलं. तिने होकार दिला. ती जवळजवळ मरून पुन्हा जगलेली होती, बदला घेण्यासाठी. ही सगळी यातना
तिच्यासाठी काहीच नव्हती. त्या रात्री लीला रुद्रसाठी औषध तयार करत होती. कालचं औषध चांगलं काम केलं, पुढची ॲक्युपंक्चर सत्र कधी, असं रुद्र विचारतो. लीला हसते. खूप लवकर. काळजी करू नका सर, तुम्ही नक्की बरे व्हाल. मी इथे आहे तोपर्यंत काहीही होऊ देणार नाही. रुद्र औषध पितो, पण लक्षात येतं लीला अजूनही त्याच्या खोलीतच उभी आहे. तो कडक आवाजात म्हणतो, तू इथे कशासाठी? लीला जवळ येते. सर, मला मसाजही जमतो, त्याने उपचार जलद होतात. मी करते. रुद्रला कोणाचाही स्पर्श सहन होत नाही, पण लीला त्याच्या खांद्यावर हात ठेवते. तिचा स्पर्श उष्ण, धडधडणारा. तेवढ्यात रुद्र तिचा हात पकडतो आणि तिला जोरात दूर ढकलतो. लीला जमिनीवर पडते. लीला, मी तुला सांगितलं होतं मला स्पर्श करू नकोस. लीलाच्या डोळ्यात पाणी. ती धडधडत्या आवाजात म्हणाली, सर, मी पहिल्यांदा तुम्हाला त्या दरीजवळ पाहिलं तेव्हाच मी तुमच्यावर प्रेम केलं. तुम्ही मला घर दिलं, पैसे दिलेत, माझं आयुष्य बदललं. मी तुमची प्रेयसी व्हायची आहे. मी तुमची काळजी घेईन. रुद्र थंड हसतो. ज्याच्यासाठी ते सगळं पैसे, घर, मदत हे फक्त एखादा जीव वाचवणाऱ्याचं ऋण फेडणं होतं, त्यापेक्षा काहीच नाही. लीला अजूनही मनात एकच विचार घेऊन उभी होती. रुद्र तिला खास वागणूक देतो, तो तिची काळजी घेतो, पण समोर उभा असलेला रुद्र मात्र पूर्णपणे वेगळाच. रुद्रने भुवया घट्ट करून तिच्याकडे पाहिलं. त्याचा आवाज बर्फासारखा गार. तुला वाटतं मी तुझ्यावर उपकार करतो? नाही लीला, ते फक्त माझं कृतज्ञता होतं. तू माझा जीव वाचवलास, एवढंच, त्यापेक्षा काही नाही. आणि तू माझ्या गायकवाड वाड्यात राहतेस, कारण तू माझ्या उपचारासाठी उपयोगाची आहेस. आता बाहेर जा. लीला जागच्या जागी गोठली. रुद्रच्या चेहऱ्यावरचं कठोरपण तिला चिरत होतं. मिस्टर गायकवाड, मी म्हणालो ना बाहेर जा, ऐकू येत नाही? त्याच्या थंड स्वभावाने मोडून निघालेल्या लीलाने नाईलाजाने उठून खोली गाठली. मनात एकच प्रश्न, त्याने एवढ्या सहजपणे दिलेली मदत खरंच फक्त उपचार म्हणून? मी काहीच खास नाही. ती एका छोट्या गावातून आलेली होती. तिच्या जगात घर, पैसे, मदत याचा एवढा मोठा अर्थ होता, पण रुद्र गायकवाडसाठी हे सगळं क्षुल्लक होतं. दुसऱ्या दिवशी माधव तिच्यासमोर उभा राहिला. त्याच्या आवाजात उपहास आणि इशारा दोन्ही होते. मिस लीला, साहेबांनी तुम्हाला कौटुंबिक डॉक्टर म्हणून ठेवले आहे. तुमची जागा विसरू नका. लीलाचा चेहरा लाल, डोळे पाणावले. पण रुद्र साहेबांनी मला घरही दिलं. माधव थंड हसला. ते घर? साहेबांकडे अशा शेकडो मालमत्ता आहेत. तो कधी कधी दिवशी कर्मचाऱ्यांनाही मालमत्ता देतो. आणि तुम्ही तर त्यांचे प्राणरक्षक. भारतभरातल्या सर्व श्रीमंत डॉक्टरांपेक्षा श्रीमंत. रुद्र गायकवाडच्या एका घराचा एवढा अर्थ लावू नका, कळलं? लीलाचं हृदय आणखीन कोसळलं. तर मी कुणीच नाही, काहीच नाही. तितक्यात रुद्र बसून नाश्ता करत होता. माधव पुढे झुकून म्हणाला, साहेब, ती तुम्हाला त्रास देते आहे, तिला पाठवू का? रुद्र शांतपणे काहीच भाव न दाखवता म्हणाला, तिचा उपचार माझ्यावर परिणाम करतो आहे. आता फक्त तीच मला मदत करू शकते. लीला या सगळ्या संभाषणाला दारामागे उभे राहून ऐकत होती. ओठ चावत ती स्वतःलाच विचारत होती, मी त्यांच्यासाठी औषध आहे की एखादी वस्तू? दुसरीकडे काव्या सकाळी कामासाठी तयार होऊन काव्या दिवाण ग्रुपच्या गेटवर पोहोचली आणि अचानक तिच्यासमोर उभा विवेक. त्याच्या चेहऱ्यावर गोड पण सुखद स्मित. सापडलीस तू? काव्या दिसली. तू इथे काय करतोयस? विवेकने तिचा हात पकडला. आज तिच्या हातातून तो खास सुगंध येत नव्हता. तो सुगंध फक्त रुद्रच्या जवळ गेल्यावर उरत असे.
म्हणूनच आज विवेक सकाळपासून तिच्या मागे उभा होता. तो गंभीर स्वरात म्हणाला, काव्या. ती थबकली. तू चुकीची आहेस. तू चुकीचा आहेस. मी काव्या नाही. विवेक हसला. असं पळून जाणार? चल माझ्याबरोबर ये. मी तुझा चेहरा देऊन बघतो तू कोण आहेस. काव्याने क्षणातच ओळखलं. तो हट्टाने मागे लागणार होता आणि तो कोणी पाहिलं तर तिचं गुपित उघड होणार. तिने आजूबाजूला पाहिलं आणि त्याला ओढत एका निर्जन गल्लीत नेलं. विवेक थरथरत बोलला, मी जाणलं होतं तूच आहेस. काव्या म्हणाली, तू मला कसं शोधलंस? विवेक म्हणाला, तुझ्या हाताचा सुगंध. आणि तू म्हणलीस असं सांगितलं, पण तू जिवंत आहेस. काव्या रागाने हसली. म्हणजे तुला वाईट वाटते मी मेले नाही म्हणून? नाही, चुकीचं निघालं तोंडातून. विवेक घाबरत म्हणाला. काव्या थंड आवाजात म्हणाली, माझ्या कामात ढवळाढवळ केलीस तर तुला संपवेन. तिने गळा चिरण्याचा इशारा केला. विवेक थरथर कापला. संध्याकाळी काम संपवून काव्या तिच्या पुलाखालील छोट्याशा निवाऱ्यात आली. फेना तिला सतत विनवत होती, माझ्या फ्लॅटमध्ये राहा, भाडं नंतर दे. इथे राहणं धोकादायक आहे. काव्या मनात दडपली होती. ती सोडासाठी जिवंत होती. कोणालाही तिने जवळ येऊ द्यायचं नव्हतं. पण तिथे, काव्या तू इथे राहतेस? विवेकचा हादरलेला आवाज. तो तिच्या निवाऱ्याकडे बघतच राहिला. थंड, ओलसर, अंधारलेली जागा. हे काय आहे? तू इथे राहत होतीस? हे माणसाचं राहायचं ठिकाण आहे? काव्या शांतपणे म्हणाली, मी जिवंत आहे ना, पुरे. विवेकचा आवाज तुटला. चल माझ्याबरोबर, मी तुला इथे राहू देणार नाही. विवेक, काय करतोयस? सोड. तो ओरडला. तू स्वतःला असा का त्रास देत आहेस? हे दुःख नाही का? काव्या कडू हसली. तू सुखात जगतोस म्हणून तुला हे दुःख दिसतं. पण या देशात माझ्यासारखे लाखो लोक असेच जगतात. मी स्वतःला नाही, गरिबी मला इथे आणली आहे. ती पुढे म्हणाली. आणि लक्षात ठेव, मी लपून जगते कारण लोकांना कळलं तर माझा खेळ संपेल. मी जवळजवळ मेले होते आणि रुद्रलाही मारून टाकणार होते. आता मी कोणाला जवळ येऊ देणार नाही. विवेक तिच्याकडे पाहतच राहिला. हृदय तुटत, तिच्या वेदनेत तडफडत.